जातीवाद केला कुठं? माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कस काय? आंतरवालीत आंदोलन उभं राहिलं, त्याच्या पुढे तुम्ही आंदोलन बसवलं, त्याला जातीवाद नाही म्हणत का? त्या छगन भुजबळनं ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली, त्याला जातीवाद नाही म्हणत का? हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला, तलवार घासेंगे मग दाखेंगे. काय दाखे तुला बोचे? ते जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणला, अवकात नको दाखवून दे. काय अवकात येतोय? अवकात दाखीन म्हणतो. काय अवकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठ्याने आता. काय अवकात दाखवतोय? अंबडला महाएल्गार मेळावा झाला, त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते, पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखीन मायापोत आलाच नाही. तुम्हाला मिलय साधा दिसतो का काय? तू फक्त झोपल्यावर येऊ नको, मी जागा हटल्यावर येऊ. तू एका बुकीत दातडं पाडितो. तुम्ही धमकी देतच आम्हाला. आता त्यांना कुण पाडित कुणी नाही मला काय माहित. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना. मराठ्याला धरून रान म्हणा, म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटिणार बी मराठ्यालाच. दरबारी काय पेंट आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला. तुमची जात एक झाली, तुम्हाला आनंद वाटला, आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली. माझी जात एक झाली, तुमचं पोट कशामुळे तो खायला लागलं? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे गोविंदाने राहू. माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली, तर जिल्ह्याचे किंग कव्हा तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार. इथून मागचं सांगतो रे, आता पुढचं नाही, मागचं सांगतो. इथून मागचं कधी किंग तुम्हीच. पण तुम्ही काय करणार? मत मराठ्याचे घेणार. आता इथून पुढं मराठ्याच्या नेत्याने बी जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कुणी असू, मग तो कुणी असू दे, मराठ्याचं असलं तरी जाऊ नका. मराठ्याच्या विरोधात असलं तरी. मराठ्याचे कुंकड वाजत आहे, गाडीत दिसाना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, त्या रस्ता. छगन भुजबळ याने शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा, मी आला थोडंच म्हणलोय. त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी, तेव्हा त्याचं मूळ याद उठत. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत, त्याचं तेव्हाच मूळ याद दमत धरीत नाही त्याचं. असं सगळ्यात गचेळ विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका, मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवराई जवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार. तुम्हाला आम्ही कमी दिसतोत का? तुम्ही समजून कम घेणार की आमचं शांतता आहे, संयम आहे.